नागपूर यायला काय झालं यानं तुम्हाला नागपूर बोलला का रे तसं या पोराने बाबा की आपला आडनाव वाघ आहे म्हणे तरी तुम्ही आईने काही खाऊन घेता म्हणे आपला आडनाव वाघ आहे तरी आईने खाऊन घेता म्हणे त्याच्या बापाने उत्तर दिलं आपले गाव आपला आडनाव वाघ आहे पण त्या आईच्या माहेरकडला आडनाव वाघ मारे आहे नाही हा आडनावाची गंमत बरोबर काय हे मनोरंजन असं सहज घडते बरोबर काय आम्ही त्या घरी होतो चहा पाणी घ्यायला आणि ते तेव्हा ते मनोरंजन घडून गेलं तो मुद्दा मी कीर्तनात होता म्हणला हे सहज घडलेलं उदाहरण आहे बरोबर काय तू या निकाल आवाज आहे नाक तोडे बरोबर काय नाक तोडायचं नाही बघू कोणाचं हा तुझं नाव काय वेदांत पूर्ण नाव वेदांत आणि नागतोडे अनिल क्या बात आहे वेदांत अशी नावं ठेवली पाहिजे नाही तर आम्ही पहिल्या काळात आमच्या गावात पण एक नाव आहे ना पिंट्या बरोबर काय तुमच्या गावात आहे का बाल्या लग्न झालं तरी म्हणजे 40चा मोकळ झाला तरी बाल्या हुशार आहे वेदांत नागतोडे कोणत्या वर्गात आहे तो चौथीत आपण दोघं भाऊ आता हो का नाही सांग पटकन हा व्हेरी गुड पोरासाठी जोरदार ताळ्या वाजवा भावासाठी हे कातर बोलवलं कारण हे कसे आहे पडद्या मागून कातर करू शकते पण यात येऊन बोलण्यामध्ये हिंमत लागते बरोबर का नाही आणि या पोराने हिंमत दाखवली हे आहे कारण हे आजचे विद्यार्थी उद्याचे भवितव्य आहे उद्याचे हे कीर्तनकार आहे म्हणून मी काय बरं दोन तरी पोरं मी दर कीर्तनात स्टेजवर बोलवतो कारण यांचं कसं केटरिंग वाढणे अतिशय महत्त्वाचं आहे बरोबर आहे कदाचित मनोरंजनातून वाढत असत पण माझा संदेश जो देण्याचा प्रयत्न आहे तो तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करा बरोबर का नाही तर तू सांग आपण दोघं भाऊ नाही बाबू तू या आई कानामुळे आहे का एकच ना व्हेरी गुड या बाप कानामुळे बाप का एकच आपण दोघं भाऊ म्हणलं तुम्ही पांढरा शर्ट घालणे वाटते तू शर्ट घालतोय शर्ट काय बस तुझ्या भाऊ कानवाय भाऊ काय बस तुझी बहीण कानवाई बहीण काय बस ना तुझी बायको कानवाई बायको येता झोपलाही पूर्ण सगळ्यांना हो गेलं पटकन कारण सगळ्या माणसाच्या चाव्या घेत असतो ही लागते आमच्या महिला मंडळाच्या नावासमोर काय लागते सौ कारण 100ची ताकद आमच्या महिला मंडळात बरोबर आहे का नाही 100ची ताकद म्हणजे एकच बाई आहे आमची हा ऐकता का तुम्ही आता ऐकतच नाही बिलकुल बरोबर काय तुमच्या मायने सांगतो माझा बाप जर एक किलो लावून येतो सांगतो तुम्ही 2 किलो लावा त्याने समजून द्या बरोबर का नाही तुम्हाला किती त्रास होते बरोबर का नाही तुम्ही समजलं पाहिजे तुम्हाला सांग किती वर्ग झाले बाबू निकाल पटकन लावतो हा चौथी सेमी का कसं मराठी बरोबर का नाही हा तुला एका डोळ्यानं 1 किलोमीटर दिसतो तर 2 डोळ्यानं किती किलोमीटर दिसतो 2 किलोमीटर क्या बात है बिलकुल जगाची फुल नाही किंवा हार नाही सरकार करायला या सरकारच होती हे पटकन ठीक आहे एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते तर 2 डोळ्याने 2 किलोमीटर दिसते बाबा खरं उत्तर आहे ना तुम्हाला खरं उत्तर आहे रे हा व्हेरी गुड तू आता सांग तुले एक बाल्टी पाणी काढाले 10 फूट दोर लागते बरोबर का नाही तर पूर्ण बाल्टी आणि अर्धी बाल्टी पाणी काढायला किती फूट दोर लागते पूर्ण बाल्टी काढायला 10 फूट लागते तो अर्धी बाल्टी काढायला तुमच्याकडे कापी शेंगाला नाही कापी करायची जास्त सवय वाटते त्यातून काव्या बोलून राहिली आहे एवढ्या तुमचं म्हणजे किलोमीटर नाही फूट बरोबर काय किती वर्षाचा आहे 11 वर्षाचा आहे बरोबर नाही आता तो 4थ्या वर्गात आहे आता जो 4थ्या वर्गात आहे तरी तो 5 फुटावर
घरी तसं सांगतं तुकडोजी मला सांगते की आजचे सान बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील देशाचा पांग फेडतील उत्तम गुणांनी आणि खऱ्या अर्थानं उत्तम गुणांनी हे देशाचा पांग फेडणारे पोरं आहे बरोबर का नाही आणि हेच खरे पोरं मध्ये घडवणे बरोबर का नाही तर 80 वर्षाचा बुद्धाई मी सुधारून आता करू का 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने मी ज्ञान सांगून करू का त्याच्यापासून तुम्हाला शिकायचं आहे मी सांगून करू का बरोबर का नाही आणि कदाचित माझ्या कीर्तनाने एखादी कुठून सुधारलं आणि त्याचं एखादी देशावर प्रेम खूपच सुटतो आलो आणि गेलं बाजार मग मला कारण संतांचा विचार आपण येऊ आता मुद्द्याकडे बरोबर का नाही की जावे त्यांच्या मागे मागे जावे त्याच्या मागे मागे जावे त्याच्या मागे मागे गरजुनिया सागे संत गरजुनिया सागे हो सागे संत गरजुनिया सागे जावे त्याच्या मागे मागे जावे त्याच्या मागे मागे जावे त्याच्या मागे मागे गरजुनिया काळाची गरज आहे बरोबर का नाही म्हणून कीर्तनात आपण तुमचे लहान लहान लेकर घेऊन आले पाहिजे बरोबर का नाही आणि या संतांचा विचार तुम्ही घरी घेऊन गेले पाहिजे आपला झाला का टाईम चालू देऊ चालू द्यायचं का बाबा तुमच्यासाठी बिलकुल चालू देऊ बाबा बरोबर का नाही चालू द्यायचं का नाही पुरो चालू द्यायचं कवरी चालू द्यायचं रे रात्रभर बिलकुल तुमच्यासाठी रात्रभर चालू भावासाठी एवढे नाही करणार का वाजी फक्त तुम्हाला माझी योग सोय करणार काय की एक बरं म्हणतो सर सोय म्हणजे 90 जाऊन होती काय सोय म्हणजे ते नाही आई सोय म्हणजे कोणती तुम्हाला 2 येरू रातभर कीर्तन करतो टेन्शन घ्यायचं काम 2 येरू 14 काय आणि योग आपलं मारताना मुली आपण थोडी कीर्तन करू हा मारता का रे आज जर रात्रभर कीर्तन केली तर उद्या वाचतोच नाही हा जमते का पहिल्या काळात ते भजन रात्रभर काय भजन बरोबर आहे तुम्ही ऐकलं भजे गोविंद राज दयाल हा असे गाणे म्हणते आई काही काही जुने काळातले लोक पहिल्या काळात रात्रभर भजन करे होय का पहिल्या काळात रात्रभर भजन होय ना आता होते फक्त ते जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 रामकृष्ण हरी जमतच नाही काही बाया जमते पण माझ्या बापाला काही जमतच नाही का म्हणते माझ्या बाप जय जय रामकृष्ण हरी लावल्याबरोबर चालणं पाहिजे माझ्या घरी जाऊ दे या महाराजाचा रामकृष्ण हरी मस्त झोपू दुपार घरी आपली गादी तुला करी सांगा कसं जमावलं जय जय रामकृष्ण हरी हा मग बाप तुमचं खपू देत
नाचलंच पाहिजे ना बाबू फक्त दारू पिऊन नाही नाचलं पाहिजे हा? काय दारू पिऊन नाही नाचलं पाहिजे कारण या धिंगा या बेकारा